जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशा घोषणा देत परभणीतील दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या संदर्भात हे सामान्य ऑटो चालक आहेत। या ऑटो चालकांनी आंदोलन पुकारलेलं आहे। परभणी शहरातील ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले त्या सर्व रस्त्यांवर जाऊन हे ऑटो चालक रांगोळी काढत आहेत आणि त्यावर फुलं जे आहेत ते टाकून त्या खड्ड्यांचा सत्कार करत आहेत। हे अभिनव आंदोलन परभणी शहरात केलं जात आहे, कारण परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। मागच्या अनेक दिवसांपासून हे रस्ते खराब झालेले आहेत आणि याचा फटका जे आहे सामान्य परभणीकरांना बसतोय, त्याचबरोबर ह्या सामान्य ऑटो चालकांना बसतोय। कुठलीही संघटना नाही, कुठलाही पक्ष नाही, मात्र या रस्त्यांची दुरावस्था कधी दूर होणार हा प्रश्न विचारत या सर्वांनी आंदोलन केलेले। त्यांची कैफियत आपल्याला जाणून घ्यायची। क्या हो गया, क्यों ये कर रहे तुम आंदोलन? सर, ये जो ऑटो हम चला रहे सुबह से शाम तक ऑटो चलाते, जो इतनी हमको तकलीफ है। सुबह को अगर दिन भर अगर से ऑटो चलाए तो शाम में सुबह उठेंगे इंसान तो उठता नहीं। दूसरी क्या कि इतने तकलीफ है, गड्ढे है जो इतना आंग बदन दर्द देता है, इसकी इम्तिहानी सुबह को अगर से उठना है तो इस कदर उठा नहीं जाता। सुबह से शाम तक हम पब्लिक की सेवा कर रहे, पब्लिक की सेवा करते वक्त ये रोड टैक्स भर रहे। नगर पालिका को घर पट्टी हमारे क्लियर है, नल पट्टी क्लियर है, टैक्स तो हर चीज का भर रहे। हमको रोड की कोई सुविधा नहीं मिल रही, रोड की सुविधा नहीं मिल रही। डिलीवरी वार्ड चल जाओ, पूरा रास्ता खराब है। डिलीवरी रास्ते की पेशेंट में यही रास्ते में हो जाएंगी उसकी। दरगाह रोड जाओ, दरगाह रोड का पूरा रास्ता खराब है। ये हमको कुछ सुविधा चाहिए, जो हर चीज से हम ये कर रहे हैं। मला काय वाटतं कशामुळे हे रस्ते होत नसतात? आम्ही ये खड्ड्याचा सत्कार करायले, यामुळं परभणीमध्ये तो एक बी रस्ता दुरुस्त नाही। आमचे ऑटोचा नुकसान तो आहेच आहे। आम्ही कोणी पेशंटला नेले तो त्यांचे नातेवाईकचे शिवीगाळ आम्हाला खावा लागते। आम्ही सेकंड मध्ये बी नेले तो ते काय म्हणते आम्हाला गचका लागायला, आता का आम्ही हवामध्ये उडून न्यावा। यामुळं ये गचक्यामुळं आम्हाला पॅसेंजरचा बी त्रास आहे आम्हाला, और स्वतःचे आमच्या गाडीचे जे मेंटेनन्स आहे जे 6 महिने शाखाप जात आहे, ये खड्ड्यामुळं 2 महिन्यामध्ये चालले ते। आणि आमच्या गाडीला 4,800 रुपये 15 वर्षाचा टॅक्स आहे, 10,500 फीस आहे परमिटची, त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे 10,000चा। इतके पैसे भरून आम्ही इतका त्रास का म्हणून सहन करावा? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। अजून काय त्रास होतो, नेमकं काय भावना आहे तुमच्या ह्या सगळ्या? आज सर, जसं की कोणाला नळ पाहिजे घरासाठी, नळ खणण्यासाठी महानगरपालिकेमध्ये तो पैसे भरतो, टॅक्स भरतो, रोडाचे पैसे खणण्याचे भरतो। आणि त्याच्यानंतर सुद्धा आज चौकामध्ये शिवाजी चौकात जर गेलं, तुम्ही गांधी पार्कात गेलं, प्रत्येक रस्ता खंदून ठेवलेला आहे आणि त्या रस्त्यामध्ये त्यांनी परत काही भरून घेतलेलं नाहीये। त्या खड्ड्यामध्ये जर ऑटोच्या पुढचं चाक असं आदळलं तर पाठीमागचा पॅसेंजर आमच्या सीटावरून येऊन आमच्या तोंडाला लागायची बारी येते, एवढे खड्डे पडलेले आहेत। आज महानगरपालिका पैसे घेते, रोड नळ भरण्याचे सगळं करते, पण ते खड्डे का बुजत नाहीत परत वापस? त्यांनी सांगावं खड्डे आम्हाला बुजणं होत नाही। आम्ही लोकप्रतिनिधी काय करत असं वाटतं? इथले लोकप्रतिनिधी काय करत असं वाटतं तुम्हाला? आपल्या इथं विकास कुठल्याच गोष्टीचा नाहीये परभणीत। बोला बोला। सुशिक्षित पूर्ण बेरोजगार आहेत। आपल्या इथं कुठं कोणती कंपनी नाही, फॅक्टरीज नाही, कोणत्या गोष्टी नाहीत। त्या गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे परभणीत। आम्ही ग्रॅज्युएशन करून ऑटो चालवतोय, भरपूर लोक आहेत की ते शिक्षण पूर्ण करून ऑटो रिक्षा, हमाली असे मजुरी काम। विकासाचा प्रश्न तर आहेच, मात्र परभणी शहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। अनेक वर्षांपासून हे रस्ते जे आहेत ते दुरावस्था त्यांची झालेली आहे, ना याची डागडुजी केली जाते, ना हे नवीन रस्ते केले जात आहेत। ह्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये महापालिकेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेत, त्यामुळे त्याचा निधीही रखडलेला आहे। न्यायालयीन प्रक्रिया या सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत सुरू आहे। त्यामुळं हे जे काय ऑटो चालक आहे यांच्या ज्या उद्विग्न भावना आहेत ह्याच सर्वसामान्य परभणीकरांच्या भावना आहेत। त्यामुळे आता हे रस्ते कधी होणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।